दिवाळीचा उत्साह आहे तो देशभरात सर्वत्र सुरू आहे। खरं तर आज नरक चतुर्थी आहे। नरक चतुर्थीला अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व असतं। सध्या पुण्यातील आपण फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणला एक आश्वासक चित्र जे आहे ते सध्या आपण पाहत आहोत। खरं तर ही सर्व जी लहान लहान मुलं दिसत आहेत ती सिग्नलवरती फुले विकणारे किंवा आर्थिक परिस्थिती ज्यांची खूप बिकट आहे अशी मुलं आहेत आणि अशा मुलांना पुण्यातले माजी उपमहापौर असलेले आबा बागुल यांच्याकडून अभ्यंग स्नान जे आहे ते घातलं जातंय। मानवता धर्म शिकवणाऱ्या या माध्यमातून गेली 2 दशकापासून आबा बागुल यांचा हा उपक्रम आहे। आपण बघू शकतोय की खरं तर फुटपाथावरती सिग्नलवरती फुले विक्रेते असतील किंवा छोट्या छोट्या वस्तू विकणारे खरं तर ही मुलं आहेत आणि या मुलांना सुद्धा दिवाळीचा आनंद मिळावा, त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं खरं तर आबा बागुल यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेली सातत्यानं 20 वर्षापासून राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचे आयोजक सध्या आबा बागुल सध्या या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर गरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने गेली 2 दशकापासून आपण या अभ्यंग स्नानाचं आयोजन करतात। काय मनात भावनात काय वाटतंय? भारतामध्ये दिवाळी हा एक आपला मोठा सण आहे आणि तो प्रत्येकाला साजरा करण्याचा अधिकार आहे। त्या दिवाळीला गरिबी श्रीमंती हा काही प्रकार माहिती नसतो आणि बच्चे कंपनीला तर त्याच्यावरून काही माहिती नसतं की त्यांना दिसतात सगळेजण नवीन कपडे घालतात, अभ्यंग स्नान करतात। आमची दिवाळी काय, आम्ही रस्त्यावर फुगे विकतोय, आम्ही देशाचा तिरंगा घेऊन अभिमानाने जातोय आणि तो तिरंगा अभिमानाने आपल्याला ते विकतात। स्वावलंबी आहेत पण त्यांना दिवाळी माहिती नाही, त्यांना रोजच गरिबी आहे, रोजच त्यांचं आहे। तर एक दिवस खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आपण ही दिवाळी ज्याला जमल त्या पद्धतीने केली पाहिजे। त्यांना नवीन कपडे, गोडधोड, आंघोळी हे आपण केलं तर तेवढाच एक आनंद। ही खरी दिवाळी आहे आणि ही दिवाळी सगळ्यांनी करावी असं आमचं आपल्या सगळ्या नागरिकांना, देश सगळ्या बांधवांना विनंती राहील। तर त्यांच्यामध्ये सहभागी झाला, त्यांच्या समवेत आहात, अख्खं कुटुंब तुमचं या सर्व उपक्रमामध्ये सामील होतं। एक वेगळा आत्मिक आनंद काय असतो यातला? आपण घरी आपण बघा, आपण आता लहानपण माझं पण गरिबीत गेलं, पण दिवाळी आपण करतो तटकी निटकी, आपण दिवाळी करतो। घरच्या आपल्या कुटुंबात नातेवाईक येतात, हा मला असं वाटतं की आमचे नातेवाईक हे आमचं कुटुंब आहे, त्यासाठी आम्ही सगळेजण येतो आणि हे विचार संस्कार हे प्रत्येकाच्या हृदयात रुजले पाहिजे। माझ्या मुलांनाही वाटलं पाहिजे की माझे वडील असं करत होते, मी पण केलं पाहिजे, हे पिढ्यानपिढ्या चाललं पाहिजे। म्हणून आपल्या माध्यमातून मी देशातल्या प्रत्येक नागरिकाला सांगेल, एकाची तरी बरोबर तुम्ही दिवाळी साजरी करा ना, ते खऱ्या अर्थानं दिवाळी। फराळाचं सगळ्याच्या घरी असतं, एक बॉक्स त्याला दिल्याने काय होणार, एक कपडे त्याला दिल्याने काय होणार आहे, काही नाही, पण सगळ्या देशामध्ये हा आनंद उत्सव नक्की साजरा होईल। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही भावना मनात जोपासत खरं तर सर्वांना दिवाळीचा अनुभव घेता यावा या उद्देशानं गेली 2 दशकाहून अधिक काळ आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। त्यांना पण दिवाळीचं महत्त्व कळावं, त्यांना पण ह्या दिवाळीचा अनुभव घेता यावा यासाठी आम्ही या उपक्रमामध्ये सहभागी सर्व कुटुंब जो आहे ते सहभागी झालो। मी माझ्या कॅमेरामॅनला आणखी विनंती करेन की आपण बघू शकतोय की आबा बागुल यांचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा त्यांचं कुटुंब असतील हे सर्व या लहान मुलांना अभ्यंग स्नान घालण्यासाठी मग्न आहे। त्यांना उठणं लावणं जातंय, त्यांना अभ्यंग स्नान जे आहे ते या ठिकाणी घातलं जातं। हे अभ्यंग स्नान झाल्याच्या नंतर त्यांना नवीन कपडे असतील किंवा दिवाळीचा जो फराळ आहे या फराळाचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे। मात्र सध्या पुण्यातील फर्ग्युसन रोडवरच्या गुडलक चौकामधलं हे एक आश्वासक चित्र आहे की या सर्व मुलांना सुद्धा ह्या दिवाळीचा अनुभव घेता यावा, त्यांना सुद्धा या दिवाळीच्या माध्यमातून हा जो आनंद आहे तो शोधता यावा या उद्देशानं हा उपक्रमाचं आयोजन होतंय। सध्या आपण बघू शकतो की पुण्यातलं गुडलक चौकातील फर्ग्युसन रोडवरचं हे सध्या चित्र आहे। अनेक मुलं आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती जो आहे तो आनंद उत्साह आहे की ज्याच्यामध्ये त्यांना आता दिवाळीच्या निमित्तानं नवीन कपडे आणि फराळ सुद्धा मिळणार आहे। यामुळे निश्चितच मुलांच्या चेहऱ्यावरती एक हास्याची आणि आनंदाची लखेर जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।